विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एस-सी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांनी कोठे फॉर्म भरायचा, थोडेसे या ठिकाणी डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. जो आपला स्मार्ट तक्ता बनवलेला आहे, याच्यामध्ये काय केलेले आहे, तर सर्व जिल्ह्यांच्या जागा एकत्रित केलेल्या आहे. जिल्ह्यानुसार एकाच तक्त्यामध्ये सर्व डिटेल्समध्ये माहिती सांगेल आणि कोणत्याही या ठिकाणी भरतीमध्ये जिल्हा निवड ही सर्वात महत्त्वाची असते. डिटेल्समध्ये तुम्हाला संपूर्ण विश्लेषण सांगणार आहे. विनंती सर्वांना एवढीच आहे, की तक्ता बनवण्यासाठी खूप सारा वेळ लागत असतो. त्यासाठी व्हिडिओ बघताना पूर्ण बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. कशाप्रकारे कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आहे डिटेल्समध्ये माहिती सांगेल. त्याच्या अगोदर दुसरा महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला इथे 2 मिनिटामध्ये सांगणार आहे. पोलीस भरतीमध्ये जास्त स्कोर करण्यासाठी आणि सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये 14,600 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरण केलेले आहे आणि या पुस्तकामध्ये 16,900 पेक्षा जास्त पुस्तकांचे स्पष्टीकरण केलेले आहे. दोनही पुस्तकांमध्ये नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर केलेल्या असल्यामुळे तुम्ही नक्की पुस्तक खरेदी करायचं आहे. पुस्तक हे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेलं आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतोरा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही डिस्काउंटमध्ये ही पुस्तके खरेदी करू शकतात. जर ऑनलाईन घ्यायची असेल तर ऑनलाईन Amazon, Flipkartवरून तुम्ही खरेदी नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्पेशल एस-सी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांसाठी आहे. एस-टी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांसाठी आधीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्यांचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे. तर फॉर्म भरण्याच्या अगोदर 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. ते डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगून घेतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मैदानी चाचणीमध्ये किती गुण येतात, लेखी परीक्षेमध्ये किती गुण येतात हे बघून घ्यायचं आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तो मागील वर्षीचा कट ऑफ बघायचा आहे. आणि सर्वात शेवटचा महत्त्वाचा पॉइंट सांगतो, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात, त्या जिल्ह्याचे एस-पी म्हणजेच अधीक्षक कोण आहेत, हे तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि ते मागील वर्षी कोणत्या कोणत्या जिल्ह्याला होते. म्हणजे आता एस-पींच्या बदली होतच राहतात. मागील वर्षी समजा आता समजा एक एक मिनिट समजून सांगतो. आता समजा इथे फॉर्म भरायचा आहे, पुणे शहरला भरायचा आहे. तर सध्या पुणे शहरचे एस-पी कोण आहेत ते बघायचं आहे आणि मागील वर्षी ते कोणत्या इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये समजा मीरा भाईंदरला होती समजा, तर मीरा भाईंदरची प्रश्नपत्रिका त्यांनी कशी काढली होती, हा पॉइंट धरून तुम्ही चालायचा आहे. प्रश्नपत्रिका कशी काढतात, कोणत्या विषयावरती भर देतात, हे देखील तुम्हाला बघणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट सांगतो. कारण एस-पी काही प्रश्नपत्रिका अवघड काढतात, तर काही सोप्या लेव्हलचे देखील काढतात. आता हा तक्ता कसा आहे, तर या जागा आहेत सर्वसाधारणच्या. ठीक आहे. या जागा सर्वसाधारण पुरुषांच्या, या महिलांच्या, या अंशकालीन पदवीधरच्या, या आहेत ओपन पुरुषांच्या. ठीक आहे. इथं मेल करा आणि या आहेत ओपन महिलांच्या जागा. आता अंशकालीन जागा येथे ॲड करण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. जे या सर्वसाधारणच्या जागा आहेत ना, त्या आता अंशकालीन पदवीधर हजर नसल्यामुळे त्या अंशकालीनच्या सर्व जागा सर्वसाधारण येथे पुरुषांना ॲड होत असतात. पुरुषांना ॲड होतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहात, त्या ठिकाणी अंशकालीनच्या जागा कशा आहेत? चांगल्या जागा आहेत का? किती आहेत? हे देखील बघून घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ पुन्हा एकदा सांगतो इथे 22 जागा आहेत नागपूर शहरला पुरुषांच्या. परंतु परंतु येथे या ठिकाणी म्हणजे अंशकालीनच्या आहेत 4 जागा. म्हणजे या जागा या ठिकाणी 26 होतात. कारण या जागा इथं पुरुषांना ॲड होतात. या जागा महिलांना ॲड होत नाहीत. पहिल्यांदाच सांगतो. ठीक आहे. आता दुसरा पॉइंट इथे सांगून घेतो 2 मिनिटामध्ये. 1 मिनिट. या तक्ता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता हे पूर्ण या ठिकाणी बघू शकता. ठाणे शहरचं कसं आहे इथं सर्व तक्ता समजून घ्या. ठाणे शहर सर्वसाधारण, त्याच्यानंतर महिला अंशकालीन, त्याच्यानंतर आहेत पुरुष ओपन आणि महिला ओपन अशा प्रकारच्या हे कॅटेगरी वाईज हा तक्ता पूर्ण समजून घ्या. याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या म्हणजे तुम्हाला जिल्हा निवडीसाठी एकदम सोप्या लेव्हलचं हे जाईल. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉइंट सांगतो. 1 मिनिट दुसरा घेतो. आता खालचा पॉइंट घेतो. आता समजा इथं एक विचार करा. आता ठाणे ग्रामीणला पुरुषांना 7 जागा आहेत, महिलांना 7 जागा आहेत आणि ओपनला जागा आहे 17. अशा प्रकारच्या ओपनला देखील चांगल्या जागा असल्या पाहिजे. याचं कारण मी तुम्हाला इथे सांगतो फॉर्म भरताना हा देखील विचार करा. कारण एखादा विद्यार्थी या ठिकाणी हा एस-सी कॅटेगरीचं मी सांगत आहे. तर ओपनचा कट ऑफ समजा 130 लागला. 130 लागला परंतु येथे या ठिकाणी एस-सी कॅटेगरीचे काही विद्यार्थी असणार ते 131 वाले असणार, 132 वाले असणार. ज्यांनी ओपनचं मेरिट क्रॉस केलेलं आहे 130 किंवा 130 पेक्षा जास्त आहे. समजा फक्त हे उदाहरण सांगत आहे. कट ऑफ किती वेगवेगळा लागू शकतो. परंतु जे या ठिकाणी मेरिट क्रॉस करतात, ओपनचं मेरिट क्रॉस करतात कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असतो, त्याला त्याच्या कॅटेगरीमधून भरती न करता त्याला
भरती केली जाते ओपनमधून. ठीक आहे. ओपनमधून भरती केली जाते. त्याच्यामुळे दुसऱ्या या ठिकाणी उमेदवारांना इथे संधी दिली जाते आणि त्यांची इथे निवड होते. ठीक आहे. वरचा स्क्रीनशॉट काढून घेतला. हा स्क्रीनशॉट काढून घ्या. जिल्ह्यानुसार तुम्ही जागा बघू शकता कॅटेगरी वाईज. हा फक्त एस-सी कॅटेगरीचा मी तुम्हाला सांगत आहे. फक्त एस-सी कॅटेगरी. एस-टीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि उद्या व्हिडिओ येईल ओबीसीचा. ठीक आहे. हा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आता बघू शकता रायगडपासून तर या ठिकाणी धाराशिवपर्यंत याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. माहिती तुम्हाला चांगली प्रकारे समजलीच असेल. जालनाचं देखील इथे बघून घ्या. त्याच्यानंतर खालचा मी तक्ता इथे तुम्हाला दाखवतो. हा आहे या ठिकाणी बघू शकता नागपूर रेल्वे. म्हणजे येथे नागपूर रेल्वे आहे. त्याच्यानंतर अकोलापर्यंत हा तक्ता इथे बघून घ्या. हा आहे अमरावती ग्रामीण. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आहे अकोला झाला. त्याच्यानंतर इथे बुलढाणा ते जळगाव बघू शकता. हा आहे सर्वसाधारणचा तक्ता. सर्वसाधारण आहे. हा आहे महिलांचा तक्ता, महिलांचा. त्याच्यानंतर हा आहे या ठिकाणी अंशकालीन जे या ठिकाणी जागा सर्वसाधारण ॲड होतात. त्याच्यानंतर हा जागा आहे ओपन पुरुषांचा तक्ता. त्याच्यानंतर हा आहे ओपनच्या महिलांचा तक्ता. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढ्यापर्यंतच होतं. जर याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारून घ्या. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.